हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे दिवाळीचा. दिवाळीला मी व्हिडिओ सेंड नाही करू शकली म्हणून मी आता करत आहे. आणि इथे बघा माझ्या करंज्या पण होत आहे, लाडू पण झालेले आहे तिळाचे, चकल्या पण मी आदल्या दिवशी केल्या होत्या. इथे मस्त मी गरम गरम करंज्या तळून घेत आहे. आता तिकडे आई आणि इशिका मला भरून देत आहे करंज्या. आणि इथे मस्त मी खोबरं खिसच्या आणि पिठीच्या दोन्ही करंज्या मस्त भाजून घेतलेल्या आहे. आणि इथे बघा किती मस्त छान कलर आला आहे, करंज्या किती छान दिसत आहे. त्यानंतर मी शेव पण करून घेतले, पण मी शूट करू शकली नाही. आणि हा व्हिडिओ आहे दिवाळीचा. दिवाळीला मी ही रांगोळी बाहेर काढलेली होती. ही बघा अशी मस्त बाहेर शेणाने सारवलं होतं आणि त्यावर रांगोळी काढली होती. आणि आतमध्ये इशिकाने पण इथे छोटीशी रांगोळी काढली. इथे बघा आता माझी रांगोळी किती सुंदर दिसत आहे. दिवा लावायची वेळ झालेली होती. त्यानंतर आम्ही मस्त तयाऱ्या पण करून घेतल्या आणि पूजेचा पण वेळ झाला आहे. इकडे मी पूजेची पण पूर्ण मांडणी वगैरे करून घेतलेली आहे. आता इशिकाचे पप्पा दिवा वगैरे लावून घेत आहे. इकडे बघा मस्त दिवा लावून हा माझा नैवेद्य आहे. पुरणपोळी, भजे, कढी, भात, आलूची भाजी, दूध असं मी मातेला नैवेद्य ठेवलं आहे. आणि इकडे पूर्ण फराळाचं चकली, शेव, करंजी, अनारसे, तिळाचे लाडू, चिवडा, शंकरपाळे असं सगळं जेवढं पण मी बनवलं होतं सगळं नैवेद्य मातेला अर्पण केलेलं आहे मी, लक्ष्मी मातेला. आणि इकडे अशा प्रकारे आमच्याकडे पूजेची मांडणी असते. केळाचे खांब लावलेले आहे मी. आणि इथे बघा अशी मस्त पूजेची मांडणी केली आहे. पूर्ण फळ, नवीन टोपली, नवीन फळा आणि मिठाई, फटाके आणि काही जे आपल्याकडे पैसे असतात ते, आणि 5 कडधान्याचे हे असे छोटे मडके पूर्ण कडधान्याचे असे भरून ठेवून अशी पूर्ण पूजा मांडलेली आहे. पूर्ण दिवे लावलेले होते. आणि इथे आमची आरती झाल्यानंतर आम्ही देवीच्या समोर असे फुलझड्या पेटवलेल्या आहे सर्वांनी. आणि त्यानंतर सुरुवात झाली आहे मस्त फटाके फोडण्याची. मला आणि इशिकाच्या पप्पाला खूप इंटरेस्ट आहे फटाके फोडण्याचा. इथे बघा खूप मस्त असे फटाके आणले होते त्यांनी, खूप असे हेवी फटाके आणलेले होते. आणि इथे मस्त आम्ही फटाके फोडलेले आहे. इथे बघू शकता इशिकाचे पप्पा देवांशला पण हात धरून फटाका फोडत आहे. देवांश खूप भीत होता फटाके फोडण्यासाठी म्हणून त्याला असे छोटे छोटे अनार आणि चक्री फोडली. त्यानंतर ह्या चक्रीने माझी पूर्ण रांगोळी खराब केलेली होती. आणि इथे बघा मी ही साडी वेअर केलेली होती ग्रीन कलरची, जी इशिकाच्या पप्पाने दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्यासाठी सरप्राईज आणलेलं होतं. मस्त साडी होती, तशी मस्त तयारी केलेली होती आम्ही. इथे बघा मस्त खूप सारे फटाके फोडले आणि खूप मस्त एन्जॉय केली दिवाळीचं सेलिब्रेशन. तुमच्याकडे कशी दिवाळी करतात आणि काय विशेष असतो प्लीज नक्की सांगा. आणि हा एक खूप मोठा स्कॉट होता, मोठा फटाका, तो वरती जाऊन 30 वेळा शॉट झाले त्याचे. 30 शॉटचा होता तो लावला. त्यानंतर खूप मस्त वाटलं फटाके फोडून आणि याला बघून तर खूपच छान वाटलं. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. इथे बघा किती मस्त असं आकाशात इतकं सुंदर वाटत होतं हे फटाके जेव्हा फुटत होते तेव्हा. त्यानंतर इशिका बघा, इशिकाने पण खूप सारे झाड आणि फटाके लावलेले आहे. त्यानंतर मी जेवण केलं आणि जेवणामध्ये आहे पुरणपोळी, भजे, कढी, आलूची भाजी, पुरी आणि भात. असं मस्त मी देवीच्या समोर बसूनच मी इथे जेवण केलं. देवांश आणि मी दोघांनी इथे मस्त सोबत जेवण केलेलं आहे. इथे बघा माता किती सुंदर दिसत आहे आमची माता. ही आहे आमच्या मातेचा लूक. आणि त्यानंतर हा आहे इशिकाचा लूक. इशिकासाठी हा ड्रेस आणला होता मी दिवाळीला. आणि तिथेच देवांश पण उभा आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 दिवसाची दिवाळी होती, तर आम्ही दुसऱ्या दिवशी पण लक्ष्मी मातेचं सेम तसंच पूजन केलं आणि मातेला नैवेद्य लावला. 6पर्यंत पूजा करायची होती म्हणून मी पटपट आवराआवर केली आणि 5:30लाच आमची आरती झालेली होती. इथे बघा देवांश मस्त आरती करत आहे देवीची.
आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही खूप सारे फटाके फोडले. देवांशनी पण खूप सारे फुलझडी, लसण फटाके, सापाची गोळी असे खूप मस्त असे फटाके लावलेले आहे. इथे बघा हा झाड मी लावलेला होता, पण तो असा अंगावरच येत होता, तिरपा उभा होता. त्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा ड्रेस आहे इशिकाचा. इशिकाने दुसऱ्या दिवशी हा ब्लू कलरचा शरारा विअर केलेला होता. त्यानंतर एक फोटो पण लावलेला आहे मी. हा आहे इशिकाचा लुक. आणि इकडे बघा देवांश मस्त फुलझडी पेटवत होता. आणि दुसऱ्या दिवशी पण मी बाहेर खूप मस्त असे फटाके फोडले. आणि देवांश पण त्याच्या पप्पाचा हात धरून इकडे खूप मस्त असे फटाके लावत होता. इकडे बघा. आणि हा पण एक फटाका होता त्यांनी लावलेला. इशिकाच्या पप्पाने जो फटाका लावला होता एक, त्यामध्ये तर एवढा भयंकर आवाज होता. आणि इकडे बघा देवांश सगळ्यांना हॅपी दिवाळी असं विश करत आहे. त्यानंतर देवांशची खूप मस्ती सुरू होती. देवांशनी तर खूप साऱ्या फुलझड्या लावल्या आणि खूप सारे असे गाणे म्हटले दिवाळीचे. आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची रांगोळी. दुसऱ्या दिवशी पण मी मस्त रांगोळी वगैरे टाकून दिवे लावून आम्ही दोन्ही पण दिवस अशी दिवाळी साजरी केली. इथे बघा खूप मस्त वाटलं आमचं. आणि इकडे खूप सारे फटाके पण फोडले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण मी नैवेद्यामध्ये खीर पुरी भजे वरण भात सगळं तसाच नैवेद्य केलेला होता. हा आहे माझा लूक दिवाळीच्या दिवशीचा. आणि इकडे बघा माझ्याकडे मग दिवाळीनंतर भाऊबीजसाठी पाहुणे आलेले होते. माझ्या 4ही नंदा आलेल्या होत्या. आणि मग हा मला शूट करायलाच वेळ नाही मिळाला. त्यामुळे हा पावणचाराचा दिवस आहे. त्या दिवशी मी केलं होतं रोडगे, आलू वांग्याची भाजी, वरण. रोडगे नाही, मी बिट्ट्या केलेल्या होत्या. आणि ह्या बिट्ट्या मी तळून पाण्यातून उकळून घेतल्या आहे. आता मी ह्या तळणार आहे. आलू वांग्याची भाजी, दह्याची चटणी आणि बिट्ट्या मस्त अशा गरम गरम तेलात तळून बिट्ट्या तयार आहे खाण्यासाठी. इथे बघा अशा पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे आधी. आता इकडे सगळे पाहुणे आतमध्ये जेवायला बसलेले आहे. असे छोटी छोटी 5-5, 6-6 लोक असे आतमध्ये बसून आम्ही सगळ्या फॅमिलीने जेवण केलं. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी दिवाळी.